पावसाळा सुरू झाला की मस्त असं आपल्याला गरमागरम पाववडा म्हणा की पाव पकोडा म्हणा असं खायला तळलेलं भारी आवडतं, सर्वांनाच आवडतं. इकडे मस्त छमाछम बारिश सुरू आणि आपल्याला काहीतरी चटपट असं खावं असं वाटतं. मग नेहमीच तुम्ही स्ट्रीट स्टाईल फूड जर बाहेर जाऊन खाल तर ते पावसाळ्यात तेवढंच अनहेल्दीसुद्धा असतं, कारण पावसाळ्यामध्ये बॅक्टेरिया खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतात. मग अशा वेळेस आपण जर हे असे पदार्थ घरीच करून खाल्ले तर, आणि ते सुद्धा अगदी कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये, कमी तेल सोक करणारे. बघू शकता तुम्ही, अजिबातही माझ्या हाताला तेल लागलेलं नाही आहे, कारण हे अजिबातही सोक करत नाहीत. बघू शकता तुम्ही, हाताला अजिबातही तेल लागलेलं नाही आहे. तेलकट असं अजिबातही होत नाही. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर चला मग असेच पदार्थ बनवायला आपण स्वातीज रेसिपीला नक्कीच लाईक कराल आणि हक्काने सबस्क्राईबसुद्धा कराल. तर रेसिपी सुरू करूया. इथे सर्वात पहिले आपल्याला लागतील ते म्हणजे उकडलेले आलू. मीडियम साईजचे 3 आलू होते, ते मी उकडून घेतले होते. छोटे असतील तर 4 घ्यायचे, किंवा आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार आलू तुम्ही कमी जास्त करू शकता. उकडलेला आलूचा वापर होत आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट घातलेली आहे. मी इथे छान झणझणीत बनवत आहे, त्यामुळे थोडीशी जास्त घातली. 2 चमचे मी इथे पेस्ट घातलेली आहे. वरतून चवीनुसार मीठ, अगदी कमी किंचित अशी हळद, कारण हे स्टफिंग आपण तडका देणार नाहीये, असंच बनवणार आहे. खायला अप्रतिम लागतं, म्हणून हळदीचा वापर कमी करावा, नाही तर हळद जर जास्त झाली तर ते उग्र लागेल. धन्याची पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे. चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तुम्हाला आवडतील ते मसाले घालायचे, जसे सोप मसाला, सोपची पावडर जे असते ते तुम्ही घालू शकता. कोथिंबीर घातलीत आणि ते साईडला ठेवलेलं आहे. अगदी झटपट, इन्स्टंट चटपट असं स्टफिंग बनतं बघा. ते जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना, अप्रतिम लागतं. आता लागेल आपल्याला गरज, ती म्हणजे ब्रेडची. तर इथे मी हे ब्रेड घेतलेले आहे, त्याला ग्लासने असं गोल साईजमध्ये कट करून घेऊयात. आपण बनवतोय पाववडा, आपल्याकडे पाव नाही आहे, मग आपण ब्रेडचेच गोल आकार करूयात, जेणेकरून ते पावचा आकार घेतील. मस्तच ग्लासने असं केलं ना की लगेच होतं, वाटीने सुद्धा होऊ शकतं. बघू शकता या पद्धतीने आता आपण इथे सगळं करून घेऊयात. हे जे साईडचे ज्या कडा आहेत त्या फेकायच्या नाहीत, त्या मिक्सरला एकदा फिरवायच्या, म्हणजे ब्रेड क्रम्स बनवून तयार होईल. आणि ब्रेड क्रम्स आपल्याला भरपूरशा रेसिपीमध्ये कामात येतं बघा. तर आपण ब्रेड कट करून घेतलेले आहेत. आता बनवूयात आपण बेसनाचं एक सारण किंवा बेसनाचा घोळ, जे आपल्याला आवरणासाठी कामात येईल. तर इकडे बघा, आपण अंदाजे बेसन घेत आहे. 1.5 ते 2 वाटी इथे बेसन लागेल हे, कारण एवढ्या साहित्यामध्ये माझे 5 पाव वडे किंवा ब्रेड वडा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे आपल्याला. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून याचं पातळसर असं सारण तयार करून घेऊयात, कारण याच्यावरती जे आपल्याला आवरणासाठी हे सारण बनवत आहे, तर मग वरचं आवरण छान असं व्यवस्थित यायसाठी हा जो आपण बनवत आहे घोळ, हा आपल्याला नाही जास्त घट्ट लागेल, नाही जास्त पातळ लागेल. हळूहळू पाणी घालून लम्प्स न येता, कुठलीच गुठळी वगैरे न येता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही, आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालूयात. पाण्याचं प्रमाण इथे मी सांगू शकत नाही, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. बघू शकता ग्लास भरून घेतला होता, अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी लागलेलं आहे. पाणी कमी जास्त होऊ शकतं. थोडंसं किंवा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे, ना बेकिंग सोडा, ना इनो, ना काहीच नाही. हे तसंच ठेवायचं असतं. काही लोक याच्यामध्ये सोडा वगैरे घालतात, पण त्यामुळे काय होते, ते वरचं जे सारण असतं, वरचा जो पापुद्रा असतो वड्यांवरचा, तो जास्तच तेल सोक करतो बघा. तर मग याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा नाही, ही महत्त्वाची टिप समजावी, ज्यानेच आपला वडा अजिबातही तेल सोक करणार नाही किंवा तो तेलकट होणार नाही. इथे छान चटपटीत आतमधलं सारण सुद्धा तयार आहे. हे जे मिश्रण झालेलं आहे ना, हे तुम्ही समोसांमध्ये सुद्धा वापरू शकता, किंवा मग याला तुम्ही आणखी बऱ्याचशा रेसिपीजमध्ये याचा वापर करू शकता. जर तुम्हाला घाई असेल तर या पद्धतीने हे आतमधलं सारण बनवायचं. आलूचं जे आपण स्टफिंग बनवलं आहे, खूप भारी लागतं खायला आणि अगदी 2 मिनिटात बनतं बघा. आता याच्यावरती जर तुम्हाला टोमॅटो केचप घालायचा असेल तर तुम्ही घालावा.
मी शक्यतोवर कमीत कमी घालते, कारण टोमॅटो केचपचा वापर जास्त नको. एखाद्या 2 याच्यातच घालेल मी, बाकी याच्यामध्ये नाही. कारण हे जे सॉस असतात हे खूप जास्त याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. ते एवढे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात, म्हणून त्याचा कमीत कमी वापर करावा. शक्यतोवर त्याचा वापर टाळायचा असतो. आता इथे बघा, आपण या पद्धतीने हे सगळं तयार करून घेऊयात. आधी एक ब्रेडची स्लाइस घेतली, त्याच्यावरती आलूचं जे सारण बनवलं होतं ते ठेवायचं, वरतून दुसरी स्लाइस ठेवायची. तुम्हाला जर याच्यामध्ये हिरवी चटणी घालायची असली तर ते घालू शकता. जे आपण बेसनाचं इथे मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये या पद्धतीने डिप करायचं आणि गरम तेलामध्ये हे सोडायचं. बघू शकता या पद्धतीने झाऱ्याने किंवा चमच्याने याच्यावरती असं तेल घालायचं. बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. याने काय होते, छान मस्त असं वरची बाजू सुद्धा फुलल्या जाते आणि दोन्ही बाजूनी सुंदर कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आणि मस्तच बघू शकता काय अप्रतिम दिसतोय, खूप भारी. सध्याच तुम्ही बघू शकता, सध्याच मी याला तेलातून काढलंय, पण अजिबातही तेलगट तुम्हाला दिसत नाहीये. याने वरतून तेलाचा अजिबातही याच्यावरती अंश राहिलेला दिसत नाहीये. अप्रतिम. बघू शकता या पद्धतीने सर्वच आपण इथे ब्रेड वडे किंवा पाव वडे तयार करून घेतलेले आहेत. हाताला अजिबातही तेल लागत नाहीये, यावरून तुमच्या लक्षात येईल. जे मी याच्यामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, तुमचे सुद्धा वडे असेच बनतील. मी तुम्हाला कापून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आतमध्ये बघा, जे बेसनाचं आवरण होतं त्याची जाडी बघा काय भारी आलेली आहे, मस्तच. आणि जे आलूचं जे स्टफिंग आहे ते तर अप्रतिम झालेलं आहे, भन्नाट लागतं खायला. या पावसाळ्यामध्ये जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.